तर आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज हिल्स, पीक्स आणि रेंजेस. तर इंडियन फिजिकलमध्ये आपण इंडियाच्या मॅपमध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. स्टेट वाईज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण राजस्थानकडे जाऊ. राजस्थानमध्ये जर बघितलं आपण नाही तर अरावली रेंजेस आहे. अरावली रेंजेसच्या जर आपण जस्ट खाली जर बघितलं तर गुरु शिखर दिसणार. गुरु शिखर इज द हायेस्ट पीक ऑफ अरावली रेंजेस. लोकेशन बघितले झाले. त्यानंतर जर आपण जस्ट खाली आलो तर गुजरातचं लोकेशन जर आपण बघितलं तर गिर रेंज दिसणार. गिर रेंज आपण जर इकडे खाली आलं तर आपल्याला सातमाळा हिल्स दिसणार, हरिश्चंद्र रेंज दिसणार. आपण महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आपण बघतो की सिक्वेन्स काय आहे. सातमाळा रेंजेस, सातमाळा हिल्स, हरिश्चंद्र बालाघाट. तर या सर्वांचा सिक्वेन्स आपण बघितला आहे. तर सातमाळा हिल्स, हरिश्चंद्र बालाघाट हे जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात हायेस्ट पीक कोणतं आहे तर कळसुबाई. कळसुबाई कुठे आहे हे झालं स्टेट झालं की महाराष्ट्रामध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये कुठे तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसणार अहमदनगर. अहमदनगरचं नाव आता चेंज झालेलं आहे जे की अहिल्यानगर झालेलं आहे. तर अहिल्यानगरमध्ये कळसुबाई आहे. अहिल्यानगरमध्ये कोण आहे कळसुबाई. तर अहिल्यानगरची किंवा अहिल्या कळसूची मैत्रीण आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला लोकेशन इथे दिसलं की कळसुबाई 1646. त्यानंतर जर आपण खाली आलं तर इकडे तुम्हाला दिसणार साईडला की कर्नाटका जर आपण बघितलं तर कर्नाटकामध्ये काय आहे तर कर्नाटकामध्ये आपण जर बघितलं निलगिरी हिल्स. तर निलगिरी हिल्स जे आहे ते फक्त कर्नाटकामध्ये आपल्याला दिसणार नाही. तर निलगिरी हिल्स जी आहे ती कर्नाटका प्लस आपल्याला तमिळनाडूमध्ये दिसणार. ओके. त्यानंतर आपण खाली जर आलं तर अण्णामलाई हिल्स आपल्याला दिसणार. अण्णामलाई हिल्स जे की कर्नाटकामध्ये लोकेटेड आहे. अण्णामलाई हिल्समधलं हायेस्ट पीक कोणतं आहे तर अनाईमुंडी. तर अनाईमुंडी जी आहे ती हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया. फर्स्ट हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया आणि सेकंड हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया जर आपण बघितले तर ते आहे दोडाबेटा. सो दोडाबेटा पीक जे आहे ते हायेस्ट पीक आहे निलगिरी हिल्समधले. ओके. सो दोडाबेटा झाला. देन त्याच खाली जर बघितलं अनामलाई हिल्स आहेत. त्यामधलं अण्णामलाई हिल्समधलं हायेस्ट पीक आहे अनाईमुंडी 2695. देन कार्डिमम हिल्स जर आपण बघितलं तर कर्नाटकामध्ये आहे. कार्डिमम हिल्स कर्नाटकामध्ये प्लस थोडासा काही भाग दिसणार तो तमिळनाडूमध्ये दिसणार. तमिळनाडूमध्ये तर आपण बघितलं की दोडाबेटा पीक आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट कोणकोणत्या पिक्स आणि कोणकोणत्या हिल्स तिथे आहे तर तमिळनाडूमध्ये आपल्याला आणखी काही हिल्स दिसणार. नल्लामल्ला हिल्स, पालकोंडा हिल्स, जावडी हिल्स, शिवरॉय हिल्स. तर ह्या सर्व हिल्स आपल्याला बघायचं आहे सिक्वेन्स वाईज. तर सर्वात बेस्ट जी ट्रिक आहे किंवा सर्वात बेस्ट पद्धतीने लक्षात कशाप्रकारे आपल्याला हिल्स राहणार तर ते म्हणजे की इंडियाचा मॅप ड्रॉ करून बघणं आणि तिथे लोकेशन फाइंड आउट करणं. तर हा एक ओव्हरव्ह्यू आपण बघितला आहे मॅप बुकमध्ये. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशाप्रकारे इंडियाचा मॅप ड्रॉ केलेला आहे आणि कशाप्रकारे हिल्स तिथे लोकेटेड केलेला आहे. सो मी ड्रॉ केलेला तुम्हाला मॅप दाखवणार आहे. हाय ज्यामध्ये मी हिल्स आणि पिक्स ड्रॉ केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मॅप ड्रॉ करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या जे रेंजेस आहे ते अरावली रेंज आहे ज्याच्यामध्ये गुरु शिखर हे हायेस्ट पीक आहे 1722 मीटर. हायेस्ट पीक ऑफ राजस्थान. ओके. त्यानंतर आपण जर खाली आलं तर आपण गिरनार हिल्स बघणार. गिरनार हिल्सचं लोकेशन काय आहे तर गुजरातमध्ये आहे. कच्छची रण आपण बघतो गुजरातमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण आलं तर महाराष्ट्रामध्ये काय कळसुबाई. तर कळसूची मैत्रीण कोण आहे अहिल्या. तर कळसुबाई कुठे आहे अहिल्यानगरमध्ये आहे 1646 मीटर. त्यानंतर जर आपण बघितलं तर कर्नाटकामध्ये बाबा बुदान हिल्स. तर बाबा बुदान हिल्समध्ये हायेस्ट पीक कोणती आहे तर बाबा बुदानमध्ये
मुल्यांगिरी पीक जर आपण बघितली तर मुल्यांगिरी मध्ये आपण मुल्यांगिरीच्या आणखी जर खाली आलं तर आपल्याला दिसणार अण्णामलाई हिल्स. अण्णामलाई हिल्स कुठे आहे? केरलामध्ये. आणि बाबा बुदान हिल्स कर्नाटकामध्ये. कन्फ्युजन नको, बाबा बुदान कर्नाटका. तर बाबा नाटक करतात असं लक्षात ठेवू शकतात. बाबा बुदान हिल्स कर्नाटकामध्ये आणि अण्णामलाई हिल्स केरलामध्ये. अण्णा काय खाते? करेला. अण्णाला करेला खूप जास्त आवडते आणि बाबा नाटक करतात. नाटक तर मुलं करतात, बट बाबा नाटक करतात. लक्षात ठेवण्यासाठी ट्रेक. बाबा बुदान हिल्समध्ये हायेस्ट पीक मुल्यांगिरी पीक. देन आपण जस्ट खाली आला केरलामध्ये. केरलामध्ये आपल्याला दिसणार अण्णामलाई हिल्स. अण्णामलाई हिल्समध्ये हायेस्ट पीक आपल्याला दिसणार जी की आहे अनाईमुडी पीक 2695. The Anaimudi peak is the highest peak of South India. फर्स्ट हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया और हायेस्ट पीक ऑफ केरला. देन आपण जर बघितलं निलगिरी हिल्स. निलगिरी हिल्स जर बघितलं तर कर्नाटका टू तमिळनाडू इथे आपल्याला दिसणार. तर निलगिरी हिल्समध्ये दोडाबेट्टा जी आहे ती हायेस्ट पीक आहे 2636 मीटर. सो दोडाबेट्टा इज द सेकंड हायेस्ट पीक ऑफ साऊथ इंडिया अँड हायेस्ट पीक ऑफ तमिळनाडू. अपार्ट फ्रॉम दॅट आणखी कोणत्या हिल्स आहे तमिळनाडूमध्ये तर आपण इथे बघितलं जावडी हिल्स, शेवरॉय हिल्स, पंचमलाई हिल्स, पलानी हिल्स, वर्षाचलम हिल्स, शिरुमलाई हिल्स आणि अगस्तमलाई हिल्स. ओके, तर ह्या सर्व हिल्स झाल्या तमिळनाडूमध्ये. एकदा पुन्हा आपण बघणार की तमिळनाडूमध्ये कोणतं आहे. जावडी हिल्स आहे, शेवरॉय हिल्स आहे, पंचमलाई हिल्स आहे, पलानी हिल्स आहे, वर्षानंद हिल्स आहे, शिरुमलाई आणि अगस्तमलाई. अगस्तमलाई खाली येणार. तर हा जो आहे तो पूर्ण सिक्वेन्स दिलेला आहे. नॉर्थ टू साऊथ हा सिक्वेन्स आहे. तर आपण वरती जर गेलो तर आंध्र प्रदेशमध्ये नल्लामल्ला, वेणुकोंडा, पालकोंडा, शेषाचलम या सर्व हिल्स दिला. आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वात हायेस्ट पीक आहे आर्माकोंडा इज द हायेस्ट पीक ऑफ आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशनंतर आपण जस्ट वर गेलं तर आपल्याला दिसणार ओडिसामध्ये गर्जहाट हिल्स. ओके, गर्जहाट हिल्स कुठे आहे तर ओडिसामध्ये आहे. देन आपल्याकडे आहे रामगड हिल्स कुठे आहे छत्तीसगडमध्ये. रामगड हिल्स आहे छत्तीसगडमध्ये. रामगड छत्तीसगड. तर आपल्याला 36 वेळा रामाचं नाव घ्यायचं आहे. रामगडमध्ये छत्तीसगड हिल्स. देन आपण वरती गेलं तर झारखंडमध्ये आपल्याला दिसणार की झारखंडमध्ये काय राजमहल हिल्स. झारखंडमध्ये काय राजमहल हिल्स. झारखंडमध्ये राजमहल आणि रामगड कुठे आहे छत्तीसगडमध्ये. तर कन्फ्युजन नको व्हायला, कन्फ्युजन होणार सुद्धा नाही कारण 36 वेळा आपल्याला रामाचं नाव घ्यायचं. तर छत्तीसगडमध्ये रामगड आहे आणि राजमहल हिल्स कुठे आहे झारखंडमध्ये. तर महल कुठे आहे थोडं हाईटवरती आहे तर वरती आणि त्याच्या खाली काय येणार इकडे छत्तीसगड. तर छत्तीसगडमध्ये आहे रामगड हिल्स. देन आपण वरती जर बघितलं छत्तीसगडमध्ये राजमहल हिल्स. तर राजमहल हिल्समध्ये जर हायेस्ट पीक बघितली राजमहल हिल्समध्ये तर पारसनाथ पीक कुठे आहे लोकेशन पारसनाथ पीकचे झारखंडमध्ये. गर्जहाट हिल्स आहे ओडिसामध्ये. देन आपण जर बघितल्या ईस्ट साईडच्या हिल्स ईस्ट साईडमध्ये ज्या हिल्स आहे मी ते तुम्हाला इंडियाच्या मॅपमध्ये लोकेशन व्यवस्थित दाखवते. माझ्या या मॅपमध्ये व्यवस्थित ड्रॉ नाही झालेला आहे. मी इंडियाच्या मॅपमध्ये तुम्हाला ईस्ट साईडच्या हिल्सच्या लोकेशन दाखवते. तर हा जर इंडियाचा मॅप आपण बघितलं तर ईस्ट साईडमध्ये ज्या हिल्स दिलेल्या आहेत त्या बघणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट हिल्स कोणता आहे तर गारो खासी जयंतिया जे की नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. राज्यसेवा असो कंबाईन असो कुठल्याही प्रकारच्या ज्या हिल्स आहे तर कशा प्रकारे लक्षात ठेवायचं तर त्यासाठी बेस्ट ट्रिक आहे म्हणजे मॅप रीडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण ईस्ट साईडच्या काही हिल्स बघणार आहोत. तर इथे दिसणार गारो खासी आणि जयंतिया. गारो खासी जयंतिया हा सिक्वेन्स आहे वेस्ट टू ईस्टचा. गारो खासी जयंतिया कुठे आहे तर मेघालयमध्ये आहे. देन थोडं या साईडला गेला ईस्ट साईडला तर इथे मिकीर हिल्स दिसणार. मिकीर हिल्सची जी लोकेशन आहे ती आहे आसामच्या खाली
इथे जर बघितलं तर तुम्हाला दिसणार जस्ट खाली आलं मिकीरच्या, तर मिकीरच्या खाली आलं तर बैराल रेंज दिसणार. बैराल रेंज कुठे आहे, तर बैराल रेंज जी आहे ती आहे गारो खासी जयंतीच्या जस्ट साईडला. बैराल रेंजच्या थोड्या वरती जर गेलं तर आपल्याला दिसणार नागा हिल्स. नागा हिल्स इथे दिसला. नागा हिल्स एकदम सोपी, सर्वात सोपी म्हणजे नागा हिल्स कुठे आहे तर नागालँडमध्ये आहे. आणि मिकीर हिल्स आसाममध्ये. देन डाफला जर आपण बघितलं, डाफला, मिरी, अभोर आणि मिशमी. डाफला, मिरी, अभोर आणि मिशमी. तर डाफला, मिरी, अभोर, मिशमी हे जे आहे ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. मिशमी तुम्हाला दिसली असेल इथे, डाफला इथे तुम्हाला दिसली असेल, जे की आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तर मिकीरमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. मिकीर जे आहे ते आसाममध्ये आहे आणि मिरी आणि मिशमी जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, लोकेशन फाइंड आउट केली आपण अशा प्रकारे.